नमस्कार मित्रांनो, मी अजय बांडे. तुमचं स्वागत ते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आमच्या गावातील बाल भैरवनाथ मंदिराची कळसाची मिरवणूक भेटली. तुम्ही कळस रोवण्याचा कार्यक्रम भेटला. तर मित्रांनो, आज आमच्या गावात आमच्या बाल भैरवनाथ मंदिराची कळसाची स्थापना झालेली आहे. तर त्याच्यानंतर उद्या आमच्या गावात काल्याचं कीर्तन आहे शेवटचं. तर त्याच्यासाठीच आम्ही आज गावात गेलो मंडप टाकायला. तो मंडप टाकता टाकता काय धमाल मस्ती केली आम्ही, ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आम्ही चाललोय गावात. आमचा स्वतःचा मंडप आहे. मंडप घेऊन चाललोय. हे बघू शकता, याला बोलतात पाईप. किती आणि ते पाईप आम्ही काढतोय. बघू बघू शकता तुम्ही, एवढे पाईप आहेत. थांब. हा पाईप बघू शकतो तुम्ही. हा पाईप बघा असं याचे आम्ही पाईप काढतोय. खूप पाईप आहे. ते पाईप काढतो आम्ही. हा कोण आहे? सोने, सागर भाऊ आणि मी आहे. काढून घेतो मग मला व्हिडिओ दाखव. मित्रांनो, पाईप टाकून झाले ट्रॅक्टर मध्ये. बघू शकता तुम्ही, दिसतंय बघा ट्रॅक्टर. हे पाईप टाकलेत. अजून चाले टाकायचं काम. हा जो व्यक्ती आहे ना, हा त्या मंडपाचा मालक आहे. त्याला आज रुपयाचा फायदा नाही, तरी तो गावासाठी चांगलं काम करतो. कधीतरी करावं लागतं गावासाठी काम. अरे भाऊ काम केलं मी एक पीस टाकून द्यायला होता, तसं माझं झालं होतं काम. काय मित्रांनो, हे बघा, जे आता मंडपावर आम्ही जे पीस टाकू ना, त्याचे मटेरियल बघा. व्हाईट कलर, रेड कलर, येलो कलर, सर्व कलर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. बघा, हा व्हाईट कलर आहे, हा येलो, हा रेड, हा ब्ल्यू, असे वेगवेगळे खूप कलर आमच्याकडे. ते आम्ही टाकू आता मंडपावरती. त्याला आम्ही पीस म्हणतो, मटेरियल जे असेल ते. मित्रांनो, बघू शकता, हा ट्रॅक्टर भरून चालवलं आम्ही. ते पीस, पाईप. तर मित्रांनो, आता आपण आलोय गावात. तुम्ही जागा ही बघू शकता. याच जागेवर आज आपण मंडप टाकणार आहे, कारण उद्या आहे काल्याचं कीर्तन. तर उद्या शेवटचं कीर्तन आहे मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या गावात कंटिन्यू 7 दिवस सप्ताह बसेल होता. तर मित्रांनो, या जागेवरती ना खूप मोठे दगड होते पहिले. तर गावकऱ्यांनी तर माती टाकून मस्तपैकी सपाटी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आता किती भारी दिसतंय. तर तुम्ही ट्रॅक्टर आलेला आहे आपला. काम चालू झालेलं आहे. बघा, काम करच्या अगोदर आम्ही पाणी पिऊ राहिलो. बघा, हे माननीय पोलीस अधीक्षक काय बंद कर भाऊ. घेणार आहे काय ते कसं ना, ते ना कॅमेरा समोर आम्हाला काम दाखवायला लागतं, तेव्हा मत भेटत नाही. पहिलेच बसून जरी केला असतं ना, टाळले बरं बाटल्या गोळा केला असतं ना, भंगार आली बाई एकदम ते आहे. तर मित्रांनो, आपलं काम सुरू झालेलं आहे. तर अर्धे पाईप टाकून झालेत, असे चकोन चकोन करून बघू शकता तुम्ही. आणि अजून अर्ध बाकी आहे. तर पोरांचं काम चालू आहे टाकायचं. मी पण काम करतोय. हात बघू शकता तुम्ही माझा गांजलेला आहे. हे आमचे उभे करून झालेत खांब, बघू शकता तुम्ही. इकडे बघा, दम लागला काम करून करून. बघू शकता तुम्ही. ऑलमोस्ट खांब लावून झालेत आमचे. चरा टाकतो मी. चराट बघा, आता ते टाकून ते बांधायला लागेल आम्हाला. ते बांधतो, दाखवतो व्हिडिओ तुम्हाला. हे गावाची पब्लिक, या पोराने पण आपल्याला खूप मदत केली. हे पण आपला मंडप बांधू लागले. बाय, नाव काय तुझं? मोहित पंढरीनाथ सारुक्ते. आणि तुझं रे? ईश्वर बबन सारुक्ते. काय काय? अरे यांनी एवढं मंडपचं आपल्याकडून एवढं साहित्य टाकून घेतलं. रोज काय टाकलंय सांगायला पाहिजे का नाही? काय सांगून राहिलं का तो? रोज काय देतोय? मालक कोण आहे? हे ना हे मालक आहे. का मालक? किती रोज आहे? रोज काय सांगा उद्या सत्कार. अरे एक नारळ आपलं काय म्हणतो, एक शाल देतील ती अशी बी आपल्याला कुठे बी दाव्याला मैत्रीला भेटून जाते. एक शाल नारळ मंदिरातून गोळा करून आणू का? किती रोज? 700 रुपये तरच ना. तर मित्रांनो, खांब उभे करून झालेले आहेत. आता खांबांवरती हे पीस टाकायचे. मंडप टाकायचं काम चालू आहे मित्रांनो. ते मरू द्या, बाकीचा व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू बघितला
आता तुम्हाला दाखवतो सूर्यास्त हो राहिले, बघू शकता तुम्ही. आम्ही तर मंडप टाकत होतो. इकडे बघा, मंडप टाकत होतो. मंडप टाकता टाकता इकडे एक नजर गेली. तिकडे काय रील बनवतात वाटतं पोर. बघा आमच्या गावातले पोरले कामाचे तो लय कामाचे. देवाच्या कामाला कधी नाही नाही म्हणती. बघू शकता मित्र खेळू राहिलेत. काय नाही, तेच म्हणजे लहानपणी आपण खेळायचो, दगडा मारायच्या पाण्यामध्ये. एकच नंबर, आम्ही पण लहानपणी करायचो. मंडपाचं अर्ध काम झाले, अर्ध बाकी आहे. तुम्हाला मी दाखवतो 2 पाण्याच्या टाक्या पिण्याच्या. जेवणाचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. इकडे बघा, इकडे भात आहे, डाळ आहे, भाजी आहे, चिस्ते बघू शकता तुम्ही. इकडे भाज्याचं काम चालू आहे, अजून कटिंगचं काम चालू आहे. जेवण काही कमी पडणार नाही, भरपूर जेवण आहे. पाणी आहे, गावाचे लोक बसलेत, चालले बा. बिस्लेरी पूर्ण भरले, पाण्याची काही कमतरता नाही, खूप पाणी आहे आपल्या इकडे. बिस्लेरी आहे. मित्रांनो आता आम्ही दोघं वरती आलेलो आहे, बघू शकता. बघा आम्ही तर वरती आहे, खाली बघा काय काहीच नाही. भाऊ तुला काय बोलायचं का? एवढा मंडप बांधलाय आम्ही. मोठ्याने एवढा मंडप बांधलाय आम्ही, हा अजून बांधायचा बाकी आहे. अजून बांधायचा बाकी एवढा. बघू शकता किती बांधायचा तुम्ही. इकडे बघा, त्या भाऊच्या पाठीमागं बघा. हा त्या भाऊच्या खाली पब्लिक बघा. हा आता जवळजवळ थोडं होत आले, थोडा बाकी अजून. बघू शकता पाठीमागं मंदिर दाखवतो तुम्हाला, रंगीबेरंगी दिसतंय ना, ते मंदिर आहे. हरिपाठ चालू झालेलं आहे, आम्हाला ऐकायला येतं, तुम्हाला येतो पण ते माहित नाही. चला मंडप झालेला आहे बांधून आमचा, बघू शकता तुम्ही. लाईट बघा कशी भारी पडली. मंडप टाकून झालं. उद्या आहे काल्याचं कीर्तन, उद्या शेवटचा दिवस आहे. आज कळसाची स्थापना झाली, आज लास्ट जेवण इथे. नाचचा हरिपाठ, सॉरी लाचचं कीर्तन आज. उद्या एक शेवटचं कीर्तन राहील, त्याच्यानंतर मग तो कीर्तन झाल्यावर भर दुपार. नाही ना भाऊ, सॉरी ना भाऊ. हा भर दुपारी काल्याचं कीर्तन संपल, आणि कीर्तन संपल्यानंतर लोकांना जेवण येतं, बघू शकता. त्यामुळे मंडप टाकला आम्ही, म्हणजे लोकांना उन्हामध्ये जेवायला देणं. हॅलो गाईज, तर आमचं असं म्हणणं आहे, आता आम्ही सध्या मंडपाचे बांबू ठेवले, म्हणजे चोरून न्यायचे असेल तर चोरून नेऊ शकतात. हा उद्या दुपारी काल्याचं कीर्तन संपल, त्याच्यानंतर लोकांना इथं जेवायला भेटेल, त्याच्यावर मंडप टाकला आम्ही, म्हणजे ऊन लागू नये पब्लिकला. मग एवढी सोय केली. मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे भात, याच्यात बुंदी वाटतं, याच्यात काहीच नाही अजून, सर्व जेवण झालेलं आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये हा गोड शिरा आहे, प्रसाद लापशी आहे का, लापशी. याच्यामध्ये बघू शकता 2 टोप भरले आहेत आमच्याकडे. वरतून काजू बाजून सजावट केलेली आहे. 3 आहे का, खोल ना. मित्रांनो बघू शकता 3 टोप आहेत मोठे भरलेले. गावातली पब्लिक आहे. आता कीर्तन संपल्यानंतर सर्व जेवायला बसतील. गावाची पब्लिक पत्र करू राहिलेत. मित्रांनो ऐका सर्वांनी, ही सर्व पब्लिक आहे, जेवणाची व्यवस्था करते सर्वजण, होऊन घ्या. दोन हा एक अजून एक आहे, 1 2 सर्व आपलेच पोर आहेत. हा एक साईनाथ, तुम्ही याला ओळखता. गावातली सर्व पब्लिक इथं आहे. जेवणाला बसायच्या आधी पाडला पाहिजे. बोल काय नाही नाही बोल भाई, तू बोल. अरे बोल. जेवणाला या, लास्टचा दिवस, लास्ट दिवस आहे. बोला भाऊ, काय बोलायचं कोणाला? तुम्हाला जेवायला यायचं असं लवकर या, 10-15 मिनिटात जेवणाची तयारी सुरू होणार आहे, लवकर या. मोठ्याने बोल.
आमच्या इथं काम करण्यासाठी महाप्रसादाच्या कामासाठी बहुत होते. पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले का? पहिल्यांदा त्यांचं योगदान अशा कामात. हा, धन्यवाद बोला. नाही तर पाणी सोडतो. पब्लिक बघू शकता तुम्ही, किती पब्लिक आहे बघा. एवढी पब्लिक. हा, आमचा तो रोशन भाऊ आला. रोशन नमस्कार. ओ वा, मस्त, एकच नंबर. आत्ताशी गर्दी आली. बघू शकता किती गर्दी आहे तुम्ही. महाप्रसाद एक दोन आम्हाला भूक लागली बसलोय. तुम्हाला भूक लागली जेवायला बसलो होता. तर मित्रांनो, महाप्रसादाचा लाभ आम्ही घेतलेला आहे. तर आज महाप्रसादामध्ये काय होतं, डाळ भात भाजी आणि लॅप्सी होती. लॅप्सी आणि भाजी एवढी भारी होती ना, एकच नंबर, लय भारी क्वालिटी होती. कळस स्थापना होती आज, त्यामुळे अगर ते आजही जास्त होती. आणि उद्या लास्ट कीर्तन आहे आमचं, काल्याचं कीर्तन. आणि अनेक प्रकारचे खेळ तर मित्रांनो, आज काल्याचं कीर्तन आहे, कीर्तन चालू आहे बाहेर. हां, तर मी तुम्हाला कीर्तन दाखवलं. आता मी आलो आहे मंदिरात. तुम्ही बघू शकता आमचे गावचे दैवत बाल भैरवनाथ. हां, आणि वरती बघा हा कळस लावला आहे. हां, तर मित्रांनो, बाहेर कीर्तन चालू आहे, तुम्ही ऐकू शकता. इथे सर्वजण प्रसाद बनवतात मित्रांनो. बघू शकता 2 पातेल्या तिथं, आणि या 2 पातेल्यांमध्ये लाया टाकल्यात आणि लायांमध्ये दही टाकणार. लाया आणि दही मिक्स करून हा प्रसाद देणार. प्रसाद भारी लागतो मित्रांनो, थोडासा आंबट टाकतो पण मस्त लागतो. मंडपात जाऊन हा सर्वांना देणार प्रसाद. तर मित्रांनो, आतमध्ये प्रसाद बनवला बघा. आता हा प्रसाद सर्वांना वाटणार. ते पुरं सर्वांना मंडपामध्ये वाटताय बघा तुम्ही. इकडे पण वाटताय, इकडे पण 2 पोर आहे, तिकडे पण 2 आहे. चला मित्रांनो, कीर्तन संपलेलं आहे. आता आम्ही हा प्रसादाचा लाभ घेतो. आम्ही आता जातो जेवण वाढायला. मित्रांनो, हा मंडप बघू शकता तुम्ही. या सागर भांडेचा आहे, सागर भाऊ भांडे. नाव आळू भाऊ भांडे. लक्ष वाड्यांचं काम वाढायचं सुरू झालं.
आम्ही भाजी वाढणार काय घेतो मित्रांनो आम्ही जेवण करतोय सागर भाऊ आम्ही जेवणाचा आनंद घेतोय तुम्ही पण घ्या मित्रांनो आज लास्टचं कीर्तन होतं काल्याचं कीर्तन होतं ते कीर्तन संपलं सर्व जेवले आज पण तेवढीच गर्दी होती त्यामुळे काल मंडप टाकलेला आम्ही तुम्ही बघितला असेल तुम्हाला मंडप मी दाखवला चला मित्रांनो कार्यक्रम संपला चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये